तर VMP लिहितो, पोरीच्या जातीवर करू नका तुम्ही भरोसा, कारण ते लावून जातात चुना. खरे खरे. भावा तुला लाईफ मध्ये कशाचं टेन्शन आहे का? मला लाईफ मध्ये खूप टेन्शन आहे. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि मी आज तुम्हाला लोकांचा हसरा चेहरा प्रत्येकाला दिसतो, पण मनामधल्या भावना जाणून घ्यायचा आहे आपल्याला. म्हणून आज मी प्रत्येक पोरावांना विचारणार आहे की तुमच्या मनात काय आहे, आणि ते मित्र आपल्यासोबत शेअर पण करणार आहेत. आणि मी आज तुम्हाला प्रत्येकाच्या मनातल्या भावना काय आहेत ते सांगणार आहे. कुणाला कशाचं टेन्शन आहे, कुणाला पैशाचं टेन्शन, कुणाला घरचं टेन्शन, प्रत्येकाला काही ना काही टेन्शन असते. तर आपण आज जाणून घ्यायचं आहे की पोराला नक्की कोणतं टेन्शन असते. तर आज टाइम बघू शकता, 12:59 झाल्यात, म्हणजे 1 वाजायला 1 मिनिट बाकी आहे. तर 1 वाजता भावाला कॉल आलेला आहे, गर्लफ्रेंडचा कॉल आहे की त्याला विचारून घेऊ आपण कॉल कुणाचा आहे नेमका. बाबा काय म्हणते, कॉल कुणा? GF आहे. म्हणजे ती आजच पटली ना. आज म्हणजे भरपूर पोरावांना पोरी पटत नाहीत, ह्या मित्राला आजच पोरगी पटली आहे. तर ह्याच्या अगोदर बी होत्या. हा मग म्हणजे कसं आहे माहितीये का, आज सिच्युएशन कशी झाली. आज मी नेमकं आम्ही मित्र गार्डन मध्ये फिरायला गेलो. मग ती मुलगी सारखं पाहत होती. मग पाहत होती, लयच बघत होती, म्हणून मी गेलो विचारायला. डायरेक्ट विचारलो. मग म्हणलो लाईक करतो मी तुला असं डायरेक्ट. डायरेक्ट म्हणलो. इथं मारत्या चपली ना. नाही, तिनं बघत होती ना. बघत होती. मग कसं आहे माहिती का, तिकडून रिस्पॉन्स आल्याशिवाय आपण जायचं ना. बरोबर आहे. ती लय बघत होती म्हणून मी गेलो विचारलो. मग आमचं बोलणं झालं, नंबर वगैरे दिला, इंस्टा ID वगैरे दिली. मग आता बोलणं चालू होतं. मग बोललो. कधी भेटायचं, काय बोललास मग? ते भेटायचं अजून नाही, डायरेक्ट लग्नापर्यंत विषय म्हणजे गेला आमचा. तू खुश आहेस बा? म्हणजे तू तुझ्या लाईफ मध्ये तुला दुःख कुण्या गोष्टीचं आहे का? टेन्शन का असते तू? बरं मग तू हॅपी राहा. वहिनीला आमचं प्रेम दे. म्हणजे आम्ही तुझे भाऊ, वहिनीला आमचं प्रेम दे. ठीक आहे मग. हा तर भाऊ खुश आहे. आता आपण दुसऱ्या भावाशी ताबडतोब जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे. ठीक आहे. तर मंडळी, भाऊ आपणाला त्याच्या दुःखभरी कहाणी आपणाला ऐकू घालणार आहे. तर आपण भावाची कहाणी ऐकू, कारण की भाऊ 10 मिनिटं झाले मोबाईल घेऊन बसलाय, त्याला काय टेन्शन आहे काय माहिती नाही. म्हणून मी आज भावाला टेन्शन विचारणार आहे. तर भाऊ तुझं टेन्शन सांगा. टेन्शन ती जर व्यक्त जर करायला गेलं तर तुमच्या डोक्यावरचा आवाज सर्कल साईड. तर मग आता त्या विषय टेन्शन काय, माझी एक GF होती 1-2 वर्षाकडे. बरं, तिचा आणि माझा आता ब्रेकअप झालेला आहे. झालं ब्रेकअप? ते बी काही फ्रेंडमुळे झालेलं आहे. आपलेच धोका देणारे असल्यास आता दुसऱ्याला काय आपण बोलू शकतो? आपलेच गदार. मग विषय काय होता, आम्ही दोघं लातूरला शिकायला होतो. लातूरला शाहू कॉलेजला शिकायला होतो. त्यानंतर आमच्या मित्रांमुळे आमच्या दोघांमध्ये दरार पडली. म्हणजे एका मुलीनं तुमच्या दोघात भांडणं लावली? नाही, फ्रेंडमुळे पोरांमुळं आमच्या दोघांमध्ये भांडणं झाली. त्यामुळे आमचं ब्रेकअप वगैरे झालं. मग त्यानंतर काय झालं, तिनं पुण्याला आले शिकायला आली. त्यानंतर पुढचं एज्युकेशन घ्यायला तिनं पुण्याला आली. मग इथं तिचं कोणासोबत ब्रेकअप वगैरे म्हणा अफेअर चालू होतं. मग ते काय आपल्याला माहित नाही, असल नसल त्याचं काय आपल्याला माहित नाही. पण आता मी 2 दिवसाखाली लातूरला गेलो होतो. मग तिथं माझ्या काही मित्रांकडून मला असं ऐकण्यात आलंय की ते ना प्रेग्नंट होती. का गोष्ट करतोय? होय. पेढे कशाचे, मला जागेवर टेन्शन आलं, आता घाम सुटला. कशाचे पेढे, माझं लेकरू असल्याने. भाऊ आता मला एक गाणं म्हणायचं, बेवफा तेरा मासूम चेहरा दिल लगाने के काबिल नहीं है. खूपच वाईट झाले भाऊ, कारण की आता तुला तू मामा बनणारस. आता मी मामाच आहे. आता तू मामा बनणारस. काय माझ्या पायाखालची जमीन सरकली, पण आता मला सांगता येत नाही. मंडळी मला सांगता येत नाही समोर. बस कर भाऊ. एवढं माझ्या आता मी तुम्हाला आता व्यक्तच करू शकत नाही, एवढ्या भावना आता मी माझ्या मनात दाबत आहे. असते भाऊ दुःख, कारण की पण असो
तिनं आता ज्याच्यावर जीव लावला असेल, ज्याच्यावर प्रेम केला असेल, त्यासोबत तर माझ्यासारखा दगा करू नये. फॅक्ट आहे, हेच माझ्या भावांनो तुम्ही बघू शकता. तुम्ही पोरीवर तेवढंच भरोसा करा, म्हणजे जास्त एका पोरीसोबत जास्त राहू नका. कारण की हे बघा त्रास, बघा त्रास बघू शकता तुम्ही, तुमच्या समोर आहे. बघा भावांनो, पोरीवांवर तेवढाच भरोसा करा जेवढा तुम्हाला वाटतोय. जास्त पोरीवांना भाव देत बसू नका. आपल्या करिअरकडे फोकस करा, आपल्या करिअरकडे लक्ष द्या. आपण दुसऱ्या भावाला विचारू की त्याचं टेन्शन काय आहे. आता लातूरवरून ज्येष्ठ ह्या मित्राला भेटायला आले होते भाऊ, त्यांना विचारायचं की त्यांचं टेन्शन काय आहे. तर मित्रांनो बघू शकता, रात्रीचे 1:30 वाजल्यात आणि आमचा झोपायचा पत्ता नाही. आम्ही प्रत्येकाचं टेन्शन मनातलं आज पूर्ण जाणून घेणारे पोरावांच्या. तुम्ही बघू शकता हो का, हा मित्र आता त्याची स्टोरी सांगितला. खूपच मोठी स्टोरी आहे, खूपच त्रास झालाय मित्राला. स्ट्रिंग पिवलाला भाऊ, टेन्शन न काय करणार, स्ट्रिंग पिवलाला. रात्रचे 1 वाजून गेले दोस्त. मला विचार की तुम्हाला कारण की विषय काय माहिती आहे का बाबांनो, की प्रत्येकाच्या गर्लफ्रेंड कसं आहे माहिती आहे का, जगच वाटणार एकनिष्ठ आणि मरायचं तर विचार केलो तर माय बापाचे टेन्शन. मरायचं का मरायचं आणि मी मरू का दुसरे कोण हे टेन्शन आहे. तर माझ्या माय बापाने मला जन्म दिलाय, त्या पोरीने दिलाय नाही, त्या पोरीचे चुकतंय पोरीवांचं. अरे आपण एवढं प्रेम करतो, सकाळी आंघोळ करा, त्यांना भेटायला जावा, गाडीत 100चे पेट्रोल टाका, मित्राकडून गाडी घ्या. पहिला भाऊ झाला, दुसरा भाऊ झाला, आता तिसरा भावाला विचार आहे की त्याचं दुःख काय, त्याची बी आपल्याला दुःख भरी कहाणी ऐकायची आहे. त्याला लाईफ मध्ये कशाचं टेन्शन आहे, आपल्या करिअरचं टेन्शन आहे, पैशाचं टेन्शन आहे, भावाचं, मित्राचं, मैत्रिणीचं, कुणाचं टेन्शन आहे, आपण त्याला विचारणार आहे. आता भावा, तुला लाईफ मध्ये कशाचं टेन्शन आहे का? मला लाईफ मध्ये खूप टेन्शन आहे. लाईफ मध्ये अशा पोरी भेटतात ना, ते खरं प्रेम करत नाहीत, काय नाही, फक्त टाइमपास करतात आणि सोडून जातात. राईट. पण भावा, मी कसं आहे माहिती का, काही पोरी तशा असतात आणि काही पोरी चांगल्या असतात. तू चांगल्या पोरीला का पटवला नाहीस? कसं काय नसतं, कसं असतं माहिती आहे का, लाईफ मध्ये जी आपण सिरियस प्रेम करतो ना, ती पोरगी आपल्यासोबत टाइमपास करते ना, आपण जी पोरगी आपल्यावर सिरियस प्रेम करते ना, आपण त्यासोबत टाइमपास करतो. तर मग तू लय दुखी दिसलास, मला लय टेन्शन मध्ये दिसलास. खूपच टेन्शन आहे तुला. कारण की किती वर्षाचं प्रेम होतं तुझं? माझं 3 वर्षाचं प्रेम होतं. 3 वर्षाचं प्रेम म्हणजे 1000 दिवस बर्बाद केलास त्याच्या मागं. 1000 दिवस बर्बाद केलास. काय लग्न झालं का हाय अजून? तिचं लग्न झालं ना. झालं. मग मामा होतोस आता. काय नाही भावा, हो काय कर, पेढे घे किंवा जिलेबी घे आणि गावभर वाट. आता तू काय करू शकत नाहीस भाऊ. तर भावा, मग लाईफ मध्ये दुसरी पोरगी बघू शकतो तू. म्हणजे कसं असते माहिती का, एक पोरगी गेली, आता तिनं तिचं पूर्ण हे तिचं ना आता राईट राहिलेलं आहे. मग आता तू तुझ्या लाईफ मध्ये राईट राहणारच का नाही? मी पण एक दुसरी पोरगी पटवली, पण ती पण बहिणचोत घेऊन वाजणे घाली. काय करायचं? धोकेबाज निघाली का? मग तिसरी पोरगी नाही पटवली. तर मग भावा, खचून जायचं नाही. जोपर्यंत आपल्यामध्ये जान आहे ना, तोपर्यंत पोरगी बघायची, हार मानायचं नाही. एक दिवस फळ कधी ना कधी भेटते. काय म्हणतो भेटते, कधी ना कधी भेटते. पूर्वाच्या माग हार मानायचं. माझं तर मत काय, सगळ्यात सोपं काय, पान पडते धडा दुसरा. बरोबर आहे. पण आपण खरं प्रेमाची दुनिया नाही भाऊ. खरं प्रेम करायला कृष्ण अवतार घ्यावं लागते. काय तुला खरं किती वर्षाचं प्रेम होतं तुझं? माझं 3 वर्षाचं प्रेम होतं, पण प्रेम नाही टिकलं. मी नाव तिथलं काढलं होतं का. कुठं नाव काढलास? बाप्पा, पूजा गेली. पूजा ह्याची आरती करून पूजा तुझी आरती करून गेली आणि गुलाबाच्या पाकळ्या फेकलं तोंडावर. तर मग बाबा, तुला लई टेन्शन असेल आता. लेकर वगैरे झाले का तिला? हो ना. आता मी सध्याला मामा झाले. सध्याला तू मामा झाला. हो का पाहुणा मंडळी, तुम्हाला सांगतो आता, हे माझा भाऊचा बारका, त्याचा काय विषय नाही. आता ह्याला मी 100 वेळेस सांगितलं होतं ही पूजा बिजा काय काढणं, कारण तिने ह्याची येऊन काय पूजा करणार आहे. मला आधी माहित हो काय कारण तर कसं आहे, मला एक प्रकार असा धोका भेटला की प्रेग्नेंटचा धोका भेटलाय. त्यानंतर मी ह्याला सांगितलं आय झाला. आता हो का भाऊ, माय घरीच ऐकत नाही. आता मी काय म्हणतो तुम्हाला, अरे थांब रे. आता मी काय म्हणतोय, पोरीवानला एकच म्हणायचं, ज्याचे लग्न झाले की नाही, सास दिल्या घरी खुश राहा,
माहेरी आल्यानंतर भेटत राहा. काय आता लग्न झाले, हो. माहेरी आल्यावर कधी कधी तर भेटत जा. प्रेम होतं हा, आपलं. माहेरी. हा. आता ह्या माहेरी शब्दावरून हा पाहुणा मंडळी काय आमच्या मित्राला नाही बरं, हा खास तुमच्यासाठी हा. खास. आणि ऐकायचं नाही, ऐकल्याशिवाय अजिबात जायचं नाही. आता मी काय म्हणतोय, पोरीवानला एकच म्हणायचं, ज्याचे लग्न झाले की हो. नाही, सास दिल्या घरी खुश राहा, माहेरी आल्यानंतर भेटत राहा. ऐकून घ्या मग जाऊ. हा. तर विषय कसा आहे, हा एका मुलीचं लग्न झालं हा त्याच्या आधी, हा लग्न त्या पोरीचं होण्याच्या आधी ती माझ्या मित्राची जीएफ होती. का गोष्ट करणार. रिअल फॅक्ट आहे. त्यामुळे तुम्हाला खरंच. का असा आपल्या माणूस आहे व्हिडिओमध्ये- सिद्धेश्वर जाधव. व्हिडिओ मधला लय मेन कार्यकर्ता आहे. आज आपल्याला पूर्ण सांगणार आज- की पोरी कशा असतात काय नाही पूर्ण सांगणार आहे आपल्याला भाऊ आज. तर राडा दूर करून टाकू द्या. हा. तुम्हाला सांगायला विषय कसा आहे, प्रेम करायचं असलं तर ही तुमची जिम्मेदारी आहे. हा करू. धोका भेटला म्हणा, हम्म. तिने सोडून तुम्हाला गेली, हम्म. आम्हाला पुन्हा बोलू नको बरं. नाही नाही अरे अच्छा बात. आणि जर माझ्याकडे आलो मग माझ्याकडे किरकाठी. तर आपल्याला भाऊ आता काय तर सांगणारे, आपल्याला मोटिवेट करणारे तुमच्या सर्वांना. तर भाऊ बोलू शकता तुम्ही. भावानं लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी करा, दारू प्या, पैसे खर्च करा, पण पोरीवर कधी भरोसा नका करू. हा. पोरीची अशी जाते ना, हा. तुम्हाला कधी गोली धोका देऊन जायची कोणाला कळणार नाही. आता एक मिनिट म्हणतो. गोलीगत गोलीगत एसक्यू आरक्यू झेडक्यू बुकेट टेंगुळ. एक मिनिट. आता काय म्हणायचं मग आता? तर तुम्ही बघितलात आजकाल पहिला भाऊ फुल मजेत होता, पुरीवानला वगैरे बोलून. आता दुसरा भाऊ आणि तिसरा भाऊ खूपच दुःखी होते, कारण की त्यांना प्रेमामध्ये धोका भेटलाय. प्रेमामध्ये प्रत्येकाला धोका भेटतोच, कारण की प्रेम हे 100% कुणाचं खरं होत नाही. कारण की जशी 10वी झाली तशी 12वी झाली, पुरीवानचं लग्न लागतं आणि आपला धोका भेटतो. मग काय विषय नाही, मग तिला पोरगं झाली की आपण तो मामा म्हणतो. मग खूपच स्वप्न होतं प्रत्येकाचे लाईफमध्ये. 99% मुलांचं मुलीवांचं प्रेम सक्सेस होत नाही. तरी पण प्रेम करणं म्हणजे ज्यावेळेस आपण शाळेत असतो, त्यावेळेस कॉलेजला असतो, आपल्याकडून प्रेम होतंच. किती बी गाडीला ब्रेक लावलं तर गाडी थांबतच नाही. प्रेम हे होतच असतं. पण प्रेम झाले, भावांना धोका भेटलाय. पण काय विषय नाही, आपला आता 4था भाऊ आहे. 4थ्या भावाला आपल्याला विचारायचं की त्याच्यासोबत नेमकं काय झालं लाईफमध्ये, त्याला कशाचं टेन्शन आहे आपल्याला विचारायचं आहे. आणि ते भाऊ कोण आहे माहिती आहे का, आपल्याच रूममध्ये राहणारा व्यक्ती आहे तो. आभी भाऊ आहे. आभी भाऊ भोसले बोलते, सबको बोलते आभी. आता आपल्याला ऐकून घ्यायचं आहे की भाऊ आपल्याला काय मोटिवेट करणार आहे, त्याला त्याच्या लाईफमध्ये कोणतं टेन्शन आहे आपण विचारणार आहे त्याला. त्याच्यानं काय होतंय, काहीच होत नाही. समजा एखाद्याला आता आपल्या मागं कोण नाही, आपल्याला विचारणारं कोण नाही, काय नाही. म्हणजे कमीत कमी आपल्याकडं जी गोष्ट पाहिजे, ज्याच्यानं आपल्याला इज्जत मिळेल, ज्याच्यानं आपल्याला प्रत्येक गोष्ट पाहिजे ती गोष्ट मिळेल, ती गोष्ट मला मिळणार आहे तर पैशानेच मिळणार. म्हणून आणि असं नाही कमवत नाही, होत नाही, झालं होतं पण लवकर करायच्या स्थितीमध्ये का नाही मी सगळं गमवून बसलो आता सध्या. आणि मला एवढं ही टेन्शन आहे सध्या. आणि सगळ्यात मोठं टेन्शन तर पैशाचं आहे. आणि कारण की मला सगळ्यांनी फक्त पैशात ही केलेलं आहे, म्हणजे काय म्हणतात त्याला, पैशात तोललेला आहे. हा तोललेत असं. हा तर भावा, आता त्या 2 भावांना खूपच पुरीवांचं टेन्शन होतं. म्हणजे खूपच 5-6 वर्षाचं त्यांचं प्रेम होतं. त्याच्या गर्लफ्रेंडला प्रेग्नेंट केलं वगैरे, त्याने त्याची कहाणी सांगितला. आता तुझी कहाणी काय आहे आता मजेदार, म्हणजे तुला कशाचं लाईफ मध्ये टेन्शन आहे का? माझी कहाणी म्हणजे मला फक्त पैशाच टेन्शन. मी काय नाही, जी काय गोष्टी येतात ती पैशानंच करू शकतो. असंच मी कमवायला चालू केलो. असंच कोणती तरी पायरी आली की बाबा मला सांगितलं लोकांनी की बाबा तू पैसे कमवायला पाहिजे. आणि मी लवकर सक्सेस व्हायचं बघितलं मेन मुद्दा. आणि लवकर सक्सेस व्हायचं म्हणून बसलो शेअर मार्केटमध्ये. शेअर मार्केटमध्ये झाले 4-5 लाख रुपये लॉस. 4-5 लाख रुपये लॉस. म्हणजे खोटं नाही, असं हिस्ट्री दाखवू शकतो. दाखवायचं ते तुला पाठवतो, तू टाक. रात्रीची वेळ आहे. कोणताच मुलगा, कोणताच माझा मित्र खरं बोलत नाही. आणि मी पण खरं बोलणार आहे आणि भाऊ पण खरं बोलणार आहे. म्हणजे लहानपणापासून माझ्या सोबत आहे. मला ज्यावेळेस त्याचा लॉस झाला होता त्यावेळेस तो मला फोन लावून सांगितला पण होता की माझा असा लॉस झालाय. तर कमवण्यासाठीच तो पुण्याला आलेला आहे. तर अजून तर आहे
एका दिवशी मी असंच 1,80,000 रुपये घेऊन बसलो होतो हा. शेअर मार्केटमध्ये. हा. मग बसलो असं संध्याकाळ झाली होती 6 वाजताचं मार्केट ओपन होते आपलं एक्सनेसचं. हा. मग मार्केटमध्ये बसलो. हा. मग असं बसलो 60,000 गेले. आपण ते 60,000 रिकवर करू मग मोठा शेअर घेतो. हा. मग डबल 60 गेले 1,20,000 झाले. हा. डबल 60 घेतले 1,80,000 रुपये हा. गेले. असं स्लॅपवर जाऊन रडत होतो. हा. असं मोबाईल घ्यायची स्थिती नव्हती. असं हात करत करत होता माझा. हा. म्हणजे सगळ्यात मोठं म्हणजे आता जेव्हा माझा लॉस व्हायला चालू झाला, पैसे वगैरे द्यायला चालू झाले, तेव्हा लोकांनी मला ही घेण्याला चालू. म्हणजे ज्यावेळेस आपल्याकडे पैसा असतो त्यावेळेस लोक आपल्या जवळ राहतात. हा. एकदा आपल्याकडे पैसा नसतो ना त्या माणसाची किंमत 0 होऊन जाते. 0. गेला. हा. मग पैशाचा विषय आला. हा. मग झाला कर्ज झाला. हा. कर्ज म्हणजे असं काय नाही हा. की बाबा जास्त झाला असं तसं नाही. 1-2 लाख रुपये आहे ते मी असं सहजासहजी फेडतोय पण आणि फेडणार पण. असं नाही की बाबा ह्याचं दिलं नाही त्याचं दिलं नाही. 1 नाही रुपये कुणाचं ना कुणाचं फेडणार. म्हणजे कर्ज किती आहे तुझ्या अंगावर? आता सध्याला सगळं नील झालंय 1,10,000 रुपये असेल घेतले. 1,10,000 कर्ज आहे. म्हणजे शेअर मार्केटमध्ये भावाचा लॉस झालाय आणि तो आता म्हणजे तुला टेन्शन फक्त पैशाचं आहे. लाईफ मध्ये पोरीचं वगैरे काही टेन्शन नाही. पोरींचं कसं आहे माहिती आहे का, आता ते जे 2 भाऊ बोलले आपल्याला, हा. ती जे बोललेत का नाही ती स्ट्रॅटेजी बरोबर आहे हा. खरं म्हणायला गेलं तर. हा. आणि त्यांनी जे बोलले ते हा. सगळं खरं हा. आहे रिअल मध्ये. पोरगी कधी सोडून जाईल काय होईल काय नाही कोणावरच भरोसा ठेवायचं नाही. हो का, ही खरं आहे रिअल फॅक्ट आहे ते आपला. बरोबर. आपल्या सिद्धूभाऊनी सांगितले, आपल्या सोनाभाऊनी सांगितले, हा. ते खरं आहे रिअल मध्ये. एका सेकंदात असं लाईट बंद होती. भावांनो लाईट गेली आहे. आता मी थोडा व्हिडिओ बंद करतो आणि थोडं 2 मिनिटांनी लाईट आल्यावर व्हिडिओ चालू करतो. 2च मिनिटात चालू करतो. तर मित्रांनो लाईट गेली आहे. तर आम्ही एका मित्राला फ्लॅश लावून आम्ही व्हिडिओ बनवला आणि तर भावाचे काहीतरी अर्धे गोष्टी राहिले होते. तर भाऊ आपणाला पूर्ण अजून बोलणार आहे. तर भावनो मी जे काय बोलत होतो सत्य आहे. लाईट गेली. लाईट गेली. लाईट गेली ह्याच्यावर म्हणजे तर सत्य आहे. तुम्हाला वाटतंय. हा. हा? आणि सिद्धूभाऊ आणि सोनाभाऊ जे बोलले हा. ते खरं आहे. हा. ते त्यांचं जे मन होतं हा. ते तुटून गेलेलं आहे. बरोबर. खरं तर मुली असंच करतात, हा. पटकन असं सोडून जायचं. आणि मुलीला ऑप्शन असत माहितीये का, पोरं अडकून राहते तर त्याच गोष्टीत की बाबा आपण खरं प्रेम केलंय, आपण कसं कसं कुणाकडे जायचं. आणि मुलीला ऑप्शन असते की बाबा आपण पटकन काहीतरी चांगलं म्हणजे जेवढं चांगलं असेल. आता समज तुझ्याकडे थोडंफार आहे, ज्याकडे जास्त आहे त्याकडे पटकन जाणार पोरी. आणि हे रिअल फॅक्ट आहे. आणि आता जे सांगितले आजची रियालिटी हीच आहे. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडे मुली आहेत. ही गोष्ट खरी आहे. कारण की असे भरपूर मित्र आहेत ज्याच्याकडे पैसा आहे, सगळं आहे, त्याच्याकडे मुली आहेत. आणि एक मुलगा कमीत कमी 2-3 मुली फिरवतो आणि जो खरं प्रेम करतो त्याच्याकडे मुलगी राहत नाही. आता आपण दोन भावांना दाखवलो, त्यांच्याकडे थोडा पैसा कमी आहे पण भरपूर प्रेम करत होते ते पोरींवर. कारण की प्रत्येकाच्या हातावर टॅटो वगैरे पहिली ज्यांची भेट होती ते भेटीची डेट वगैरे पूर्ण लिहून तिचं नाव वगैरे काढून पूर्ण टॅटो काढलाय भावानं. तर मी टॅटो पण नंतर दाखवतो. आणि भरपूर म्हणजे पोरावांना असा प्रेमात धोका भेटलाय. बरोबर आहे. मुली जर असं करू लागल्या तर प्रेमावरून भरोसा तुटून जाईल. प्रेमावरून भरोसा. आता जसं की आमच्या दोघा तिघाचा उठून गेलाय तसंच प्रत्येकाचा फॅक्ट तसाच आहे. हा. आणि तसंच होऊन जाणार. आणि बाकी काय नाही. मला कोणाचं काही टेन्शन नाही. तर मला आहे ती पैशाचं टेन्शन आहे. तर पूर्ण पोराच्या मनातलं तुम्हाला आता कळायला. आता राहिलेच कोण? आता मी राहिला. आता मी पण माझ्या मनातले बोलणार आहोत. कारण की विषय काय झाला माहिती का, माझ्या पण लाईफमध्ये असा एक विषय झालाय म्हणजे पूर्वाबद्दल विषय झालाय. काय झालाय तर मी ज्यावेळेस सत्य आहे म्हणजे मी खरं बोलणार आहोत. तर प्रेमाचा विषयच बोलतो मी पण. कारण की माझ्या मित्रांनो जे बोलले की ज्याच्याकडे पैसा आहे ना त्याच्याकडेच पोरगी आहे, ही गोष्ट खरी आहे. कारण की लाईफमध्ये मी पण ज्यावेळेस एका पोरीवरती खरं प्रेम करत होतो त्या पोरीला दुसरं कोणतरी आवडला. आणि दुसरं कोणतरी आवडला तर मग त्या पोरीनं जस्ट माझा मित्र होता त्याच्यासोबत राहायला लागली वगैरे. आणि मला दुरून कळालं की मला खरं वाटलं नाही की माझी प्रेमिका दुसऱ्यासोबत जाईल. पण मी तिथं हारलो, खूपच हारलो, मनातून तुटलो. आणि ज्यावेळेस मला कळालं की बा खरंच आपली प्रेमिका दुसऱ्यासोबत आहे तर मग त्यावेळेस मला काहीच सहन झालं नाही. पण मी
रागाच्या बहारामध्ये कधीच मी दारू पिलो नाही, सिगरेट पिलो नाही, कोणतीच गोष्ट केलो नाही. कारण की मला म्हणजे स्वप्न पूर्ण करायचे आहेत. मला धोका भेटलाय, पुरी धोका देत्यातच, पण मला धोका भेटलाय, पण मी एका पुरीमुळे माझी लाईफ बर्बाद करणार नाही. कारण की एक पोरगा आपलं काहीच वाकड करू, एक पोरगी आपलं काहीच वाकड करू शकत नाही. कारण की लाईफमध्ये भरपूर पोरी आहेत. आज पण मी जर लाईफमध्ये भरपूर पोरीच्याच मागं लागायचं असतं तर म्हटलं तर मी खूप काय करू शकलो असतो, परंतु नाही, मी माझ्या करिअरकडे लक्ष देऊन माझ्या इन्कमकडं म्हणजे जे काय आहे ना, मी छोट्या छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊन माझी इन्कम वाढून हे करून घर बांधून सगळ्या गोष्टी जर केलो ना तर पोरगी आपल्या मागं आली पाहिजे. ही अशी गोष्ट मी वागायचं ठरवले की पोरी बाबतीत टेन्शन घ्यायचं नाही. तर VMP लिहितो, पोरीच्या जातीवर करू नका तुम्ही भरोसा, कारण ते लावून जातात चुना. खरे. खूबसूरत लोग कभी अच्छे नहीं होते और अच्छे लोग कभी खूबसूरत नहीं होते. वा 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 वा.